नमस्कार मित्रांनो, मी ऋतिक स्वागत करतो तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवर फोर एंजल प्रोडक्शन। आज आम्ही सुरुवात करणार आहोत एक नवीन शोला, ज्याचं नाव आहे आपले रील स्टार्स। म्हणजेच रील वर गाजलेले आणि त्यामुळे त्यांच्या रिअल लाईफ मध्ये सुद्धा गाजलेले असे कलाकारांना आपण आपल्या शो वर बोलवणार आहोत आणि त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी करणार आहोत। तर आज आपले पहिले गेस्ट आहेत पंकज भाऊ आणि भक्तिताई। तर मला पहिले सांगा, तुमची ओळख कशी आली? पहिली ओळख म्हणजे 2020 ला मी कॉमेडी व्हिडिओ चालू केल्या। तेव्हा म्हणजे पोरींची गरज असायची, तेव्हा एवढा फेमस पण नव्हतो मी, म्हणजे रिजेक्ट पण करायच्या पोरी डायरेक्ट। जर विचारला ना, जे आहे ते सांगतो की माझ्यासोबत व्हिडिओ करायचे कॉमेडी व्हिडिओ, अरे मग नाही असं तसं। नंतर इंस्टाग्रामची मला फीडला रील आली की मी चहा खूप छान बनवते, माझ्याशी लग्न करशील का? ऍक्च्युअल मध्ये मी चहा छानच बनवते, तुम्हाला पण माहिती। तर तेव्हा मी हिला मेसेज केला, हाय चल, सीन पण नाही, हा पहिल्या दिवशी सीन नाही, रिक्वेस्ट मध्ये गेलं ना ते। चला दुसऱ्या दिवशी पाठवला हाय, तरी सीन नाही। तिसऱ्या दिवशी मी मेसेज केला, हाय माझा एक काम होता। सकाळी मेसेज केलेला मला तर वाटतंय, संध्याकाळी रिप्लाय आला की काय काम? तर मी पंकज ठाकूर यूट्यूब चॅनलवर कॉमेडी व्हिडिओ बनवतोय, तर माझ्यासोबत काम करशील का? तेव्हा डायरेक्ट नाही, डायरेक्ट उत्तर आला नाही, मी कॉमेडी व्हिडिओ बनवत नाही। असू दे, तेव्हा सवय होती रिजेक्ट करायची। म्हणजे त्याच्या आधी पण मी विचारलेल्या दोघं तिघांना, तेव्हा कसं आपला एवढा नाव नव्हता, काय नव्हता। आता पण आहे, म्हणजे नॉर्मल आहे, एवढा पण नाही, जमिनीवरच आहोत आम्ही। तर नंतर मग चला नाही बोलले, नंतर मग हाय बाय चालू होता, तरी पण असाच हाय केला की 2 दिवसात रिप्लाय, 3 दिवसात। नंतर मग माझं स्वप्न होतं की लाईफमध्ये एकतरी स्वतःचं गाणं पाहिजे। मग मी गोवा किनारी माझा पहिला सॉन्ग, आणि ही लुक वगैरे दिसायची, चांगली दिसायची तेव्हा मी, आता पण दिसतंय, आता काय जशी आहे तशी ॲक्सेप्ट करणंच आहे। तर मी पुन्हा मेसेज केला तिला की असं असं सॉन्ग आहे, करशील का? तेव्हा ती बोललेली की फक्त मी पारंपरिक सॉन्ग करते, ट्रेडिशनल सॉन्ग। कारण त्याच्या अगोदर माझे रक्षाबंधन भाऊबीजचे सॉन्ग होते आणि गणपती बाप्पांचे पण होते। मग ती बोलली की मम्मीला विचारायला लागेल। तर मी डायरेक्ट अक्कासाहेबांनाच विचारला। म्हणजे त्यांना मेसेज केला का कॉल केला? नाही, हिला मी बोललो की मी आता कॉल करतो, व्हिडिओ कॉल, फक्त रिसीव कर, मी डायरेक्ट मम्मी सोबत बोलतो। ओके, तर मग कॉल केला, मग मम्मीने रिसीव केला आणि मग मी बोललो की असं असं सॉन्ग करायचं आहे, तर मला परमिशन पाहिजे। कारण मी मम्मीच्या परमिशन शिवाय कोणतीच गोष्ट केली नव्हती अजूनपर्यंत। आणि मग तेव्हा मम्मीचा उत्तर होता, आता तुम्ही डायरेक्ट विचारतात, डायरेक्ट तोंडावर नाही कसं बोलायचं? हा, तो असा कोणी थर्ड पर्सन गेला असता तर निरोप दिला असता की नाही सांगा असं तसं, बोलतो तोंडावर नाही कसं बोलायचं, करूया। मग तेव्हा गोवा किनारीला आमची पहिली ओळख, भेट झाली आणि पहिला सॉन्ग हिच्यासोबत आणि लाईव्ह पण हिच्यासोबत। तर तुमचा एक्सपिरियन्स कसा होता फर्स्ट सॉन्ग नंतर का भक्तिताई सोबत काम करताना? फर्स्ट सॉन्ग म्हणजे माझा पण पहिला सॉन्ग, मला डान्सचा डीप पण येत नव्हता आणि त्यात मला भरपूर डान्स होता आणि हिची ऍक्टिंग होती, त्याच्यामुळे मी तो आता पण तुम्ही ऑन दी स्पॉट होता, म्हणजे तिथेच कोरिओग्राफ केला। तुम्ही आज पण गोवा किनारी सॉन्ग बघा, पूर्ण चेहऱ्यावर नर्वसपणा दिसेल आणि त्यात ही पहिल्यांदा ओळख होतं, ते अनकम्फर्टेबल होता थोडा, म्हणजे हिची पूर्ण फॅमिली होती शूटच्या वेळी। आणि माझ्या लग्नाच्या अगोदर पण शूटच्या वेळेस मम्मी आणि भाई कंपल्सरी माझ्यासोबत सोबत असायचे, ते नसले तर मला जमत नाही असं व्हायचं। मग ते तो पहिले आमची ओळख, नंतर मग हाय बाय वगैरे झालं। तर भाऊ आम्हाला सांगा का प्रपोज पहिले कोणी केला? प्रपोज बोलायचं झालं तर ऑफिशियल प्रपोज नाहीच, ती गोष्ट लांबच राहिली, पण सर्वांना असं वाटतंय की आमचं लव्ह मॅरेज आहे। आता मी ते पण क्लिअर करतो की लव्ह मॅरेज असं नाही, गाणी झाला नंतर हिचा बर्थडे होता 3-4 दिवसातच, त्याच दिवशी रिलीज ठेवला, म्हणजे बर्थडेच्याच दिवशी ना, काय नाही 2 दिवस अगोदर, नाही 2 दिवस अगोदर रिलीज केला सॉन्ग। केक तो आणला, मग मी बर्थडेला गेलो, घरी वगैरे येणं जाणं चालू झालं आणि मग आपल्या घरी पण हे करायचं ना,
काय कुठे असेल तर सांग, लग्नाचं वय निघून चाललंय म्हणजे मला. तर मी काय केलं, ऑफिशियल मम्मीलाच विचारलं. नाही आम्ही उत्सवाला आलेलो ना. हा उत्सवाला आलेला, हा उत्सवाला आलेले. मी आमंत्रण केला, गणपतीचा उत्सव होता तेव्हा ही पण आलेली घरी. मग घरच्यांना पण आवडली. मग मला बोलले बघ का असेल तर विचार. बोललो असं काही नाही, पण आपण ऑफिशियली विचारू, हो किंवा नाही नंतरची गोष्ट. नंतर मी घरी गेलो, मम्मीला बोललो, म्हणजे अक्कासाहेबांना बोललो की असं असं आहे, घरच्यांना आवडली, आमचं काय रिलेशन वगैरे काय नाही, जस्ट फ्रेंडशिप आहोत, पण बघा घरच्यांना आवडली. आम्ही जाऊन आलो ना तेव्हा ह्यांचे पप्पा आणि मम्मी ह्यांचा विषय झाला घरी का चांगली मुलगी आहे म्हणजे मला हा म्हणजे काय असेल तर करून टाकतात. तेव्हा मी बोललो की डायरेक्ट असं काहीच नाही, असं तर सांगितलं असतं, पण एक आपण ऑफिशियली मागणी टाकू. मग मी विचारलं असं असं घरी विषय चालू आहेत, सर्वांना आवडली, तुमचं काय मत आहे. मग त्याही हो ना करताना 5-6 महिने लावले. शेवटी कसं आयुष्याचा प्रश्न असतो ना. मग पूर्ण झालं, शेवटी होकार दिला. असं म्हणजे लव नाही, लग्नानंतर झालं लव, त्याच्या आधी नव्हतं. म्हणजे फ्रेंड्स चांगले होतो, काही गोष्टी ती शेअर करायची, काही गोष्टी मी शेअर करायचो, म्हणजे बॉन्ड चांगला होता. म्हणजे जवळजवळ वर्षभर आमची फ्रेंडशिप चालली, पण त्या फ्रेंडशिप मध्ये एकदा पण तू मी झाली नाही, ते अजूनपर्यंत नाही. मस्त. तर भाऊ आणि ताई, आम्ही लोकांचे लग्न एकच वेळा बघतो, पण मी तुमच्या लग्न स्क्रीनवर 5 का 6 टाइम बघितले. मग तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? एक्सपिरियन्स म्हणजे आता लाईफमध्ये एकदाच लग्न होतं आणि आमचं ऑफिशियल लग्न पण एकदाच झालेलं आहे. पण सॉन्गसाठी करायला लागतं. आता पुढे पण प्रोजेक्ट आले तर अजून 2-3 वेळा लग्न होते. ते कसं लग्नाच्या आमचं लग्न जेव्हा फिक्स झाला तेव्हापासून 4 ते 5 वेळा जास्त लग्न लागलंय आमचं, म्हणजे स्टेजवर डायरेक्ट. लग्नाच्या अगोदर जो लग्न झालेला ना, तो फिलिंग वेगळी होती. म्हणजे भिवंडीचे पोरी सॉन्ग होता, त्यात आमचा 2 महिने अगोदर, म्हणजे लग्नाला 2 महिने होते त्याच्या अगोदर तो शूट झालेला. ती वेगळीच फिलिंग होती समजा, पण त्याच्यानंतर काय नॉर्मलीच घेतला. आता जर तुम्ही लग्नाच्या वेळेस पण आम्हाला एवढं काही म्हणजे जी भीती असते ती नव्हती, कारण ऑलरेडी तो आम्ही एक्सपिरियन्स घेतला होता. तर मग तुमच्या फॅमिलीचा काय रिॲक्शन होता? आता हे तुमचं फर्स्ट सॉन्ग झाला, मग त्याच्यानंतर तुमची फॅमिली काय बोलली का हा जोडी चांगली आहे, म्हणजे कसं? नाही आमच्या म्हणजे आता दापोडेची फॅमिली पूर्णपणे सोशल मीडियावर आहे. ओके, आमची फॅमिली एवढी नाही, म्हणजे मी सोडला तर बाकी पप्पा नाटक वगैरे करतात आणि करायचे, पण आम्हाला सपोर्ट दोन्ही फॅमिलीचा भरपूर आहे, इकडनं पण आणि तिकडनं पण. की असं नाही की इकडनं म्हणजे आमच्या फॅमिलीकडून आता बस झाला, बायकोला पण नको पाठवू, तू पण जरा कमी हो, असं कायच नाही. म्हणजे फुल सपोर्ट आहे, फुल म्हणजे फुल. ब्लॉग तर बघतच असेल तुम्ही. फक्त एवढाच की ब्लॉग मध्ये पप्पांना आवड आहे, पण पप्पा इकडे तिकडे बिझी असतात. आईला कॅमेरा फेस करायला नाही आवडत नाही, म्हणजे लाजते, येतात. आणि छोटा भाऊ मोठा भाऊ पण लाजतो, त्याची मुलं ते जास्त ब्लॉग मध्ये नसतात. बाकी रिझन काय नाही, आमचा म्हणजे इकडच्या फॅमिली पण आणि तिकडच्या फॅमिलीचा पण पूर्ण सपोर्ट आहे. तर पंकज भाऊ आणि भक्तीताई, आम्हाला हे सांगा का ॲज अ कपल जेव्हा तुम्हाला समजलं की हा आता आम्ही फेमस झालो, त्यानंतरचे तुमचे चेंजेस आणि एक्सपिरियन्स काय होता लाईफमध्ये? फेमस असं नाही बोलता येणार, म्हणजे आता पण आम्ही स्वतःला नॉर्मलच समजतो आणि पुढं पण समजू, आणि आता पण आम्ही नॉर्मलच आहोत. फक्त एवढा की हिच्यामुळं मला बूस्ट मिळाली. म्हणजे कसं आहे, कॉमेडी व्हिडिओ बनवायचो ना तेव्हा आपला उरण पनवेल एवढाच नव्हता, पण जेव्हा लग्न झाला तेव्हा तिकडची लोक म्हणजे फॅन फॉलोइंग झाली भरपूर, खूप लोक ओळखायला लागले लग्नानंतर. असं नाही का माझ्या मुले तुम्ही फेमस झाले, तुमच्या मुले मी फेमस झाले, असं कधीच नाही. दोघं जोडीनेच चाललो. इक्वल, म्हणजे असं आमचं जेव्हा पर्सनल बोलणं होतं तेव्हा पण का नाही आपण दोघं म्हणजे इक्वल आहोत का, असं नाही का तुमच्या मुले मी, माझ्या मुले तुम्ही, असं नाही. आणि कुठला पण प्रोजेक्ट आला ना, म्हणजे हिला आला सॉन्ग किंवा मला आला, पहिला मी ऐकतो मग हिला ऐकवतो. ही बोलली चांगला आहे, करूया म्हणजे करा बिंदास, मग होकार देतो. तिचा पण सॉन्ग आला की मला ऐकवते. आता सॉन्ग आला, मला जसं ऑडिओ आला तसं मी ह्यांना पाठवलं, मग आम्ही येता येता गाडीत ऐकला, बरं चांगलं आहे असं. म्हणजे मग काही जे डिसिजन आहेत म्हणजे हिच्या करिअर बद्दल मी बोललो, जर मला एखादा गाणी नाही आवडला तर मी हिला बोलत नाही,
की नको करू, डिसिजन तुझा आहे. कसं असतं, तोच गाणे जर हिट झाला तर मला दोष नको द्या बरोबर की तुम्ही बोललात नको करू, मी नाही केला आणि तोच गाणे चालला. मग ते बाकीचे डिसिजन मी हिच्यावर सोडतो. बाकी तुझा करिअर आहे तो तू डिसिजन घे, कुठला सॉन्ग करायचा कुठला नाही. जेव्हा खरंच वाटला की नकोच तेव्हा मी बोलतो की नको करू. बाकीच्याला मी हिला अडवत पण नाही. आणि आता आमच्या लग्नाला आता ह्याच महिन्यात 22 तारखेला वर्ष होईल. पण आम्हाला असं वाटत नाही का म्हणजे आमच्यात काही चेंजेस झाले, कारण लग्नाच्या अगोदर जसे आम्ही होतो तसेच आता पण आहोत. नॉर्मली चिडचिड होतं ना, असं नव्हतं. फक्त कधी होतं, आता समोरच्याने एकचा टाइम दिला ना, मग माझा हे आहे एक नियम, 1 वाजता बोलवलाय ना तिथं जाऊन आपल्याला 1 तास थांबायला लागला तरी चालेल, आपण 1 वाजता पोहोचायचा. त्यावेळी जर हिने 12:30-1 वाजता तयारीच करायला घेतली ना, मग थोडाफार चिडतं. कारण मला मेकअपला टाइम होतो. तुमची मम्मी पण म्युझिक व्हिडिओज करते आणि आम्ही स्वतः बघितले खूप साऱ्या म्युझिक व्हिडिओज मध्ये. तुमचा कसा एक्सपिरियन्स असतो, तुम्हाला कशी फिलिंग येते का त्यांना स्क्रीनवर बघून? खूप छान वाटतं. म्हणजे ना आता सगळे बोलतात का नाही मम्मीच्या मध्ये कला आहे ती तुमच्यात गेलीये. आणि माझा झालं तर आत्ताच जो गाणी म्हणजे गाजतोय सगळीकडे, आल्या ग बाया आल्या. आता जरी मी कुठे गेलो ना तरी मला काही जण काय बोलतात, अक्का साहेबांचा जावं याला. नाही रिअली सांगतो, आता 2-3 दिवस आधी मी कुठेतरी गेलेलो ना, तो बघ अक्का साहेबांचा जावं. म्हणजे ती एक वेगळी ओळख त्याही निर्माण केली, त्यांचं नाव स्वतःनी केला. मग आता आम्हाला सांगा का घरातल्या कामात पंकज भाऊ तुम्हाला हेल्प करतात की नाही? माई मी खरं सांगते, सकाळी उठल्यावर माझी कामं असतात, दूध आणा, खारी बटर आणा, मग ती भाजीची लिस्ट देणार, ही भाजी आणा, ते काम आपले चालू असतात. आणि मार्केट मधून जे आणायचं असतं ते आणून देतात. बाकी घरात काहीच नाही, टीव्ही आणि टीव्ही समोर हे नाही. कधी कधी उशीर होत असला तर मच्छी मी साफ करून देतो, ते सगळी लोक बघतात. मच्छी साफ करायचं काम माझं असतं, ते तिला जमत नाही. बाकी काय ती बाकी सर्व करतं. पण जेव्हा मी तुम्हाला माहिती, तुम्ही बघतच असाल रेसिपीज बनवते, पण कॅमेऱ्याच्या मागची जी मेहनत असते ती यांची असते. ते करायलाच पाहिजे, कारण तेव्हा खूप म्हणजे उशीर लागतो ना, सगळं प्रॉपर लावणं, परत ते शूट करणं, त्याच्यात वेळ जास्त जातो. अशी नॉर्मली रेसिपी करायला काही नाही, पण पब्लिकला दाखवताना सेटअप करायला सेटअप करायला लागतं. तेव्हा म्हणजे 5 मिनिटाची रेसिपी असते ना, तिथे 1 तास जातो. मग पंकज भाऊ जसे व्हिडिओज मध्ये वगैरे रोमॅन्टिक आहेत, तसेच रिअल लाईफ मध्ये आहेत का? आहे. तरी पण मी असं बोलते कधी कधी काय कसला अनरोमॅन्टिक नवरा भेटलाय. म्हणजे काय सांगतो, मी कामात असतो, म्हणजे कम्प्युटरवर एडिटिंग वगैरे करा बसलो, काही ही गाणी बिणी बोलत आली ना का म्हणजे जा तिकडं, म्हणजे मी बोलतो नॉर्मल, तिकडे जा मला एडिट करू दे. कसला अनरोमॅन्टिक नवरा भेटलाय आजी करताना जात. लोकांना असं वाटतं का तुम्ही युट्यूबशी रास कमवता, तुमचं काय मेन प्रश्न विचारला तुम्ही. कमवतो म्हणजे कमवतो ना असे नाही, थोडेफार आमचा दोघांचा भागतो तेवढा कमवतो. पण गैरसमज कसा असतो, अरे याला 2 लाख येत असतील, 3 लाख येत असतील, तेवढे अमाऊंट येत नाही. मी सांगतो कसं आहे, आज तुम्ही व्हिडिओ बघता, सॉन्ग बघता किंवा ब्लॉग बघता, तुम्ही ब्लॉग किती मिनिटं बघता तुम्हीच सांगा. एखादा ब्लॉग तुम्हाला आवडला तर तुम्ही पूर्ण बघता, नाहीतर 2 मिनिटं बघितला सोडून स्किप करून देतो. तो व्ह्यू येणार पण त्याचा वॉच टाइम नाही येणार. समजलं? ते युट्यूबर लोकांना माहिती असेल, येतो म्हणजे दोघांना जेवढा पाहिजे ना तेवढा येतो. जर 1 लाख 1.5 लाख येत असता तर आज आम्ही थोडे वरते असतो, पण तेवढा इन्कम नाही. पब्लिक मुले आहोत, सपोर्ट भरपूर आहे. आणि खरं सांगू, सुरुवात केलेली ना, मला युट्यूबचा इन्कम येतं ना हे पण नव्हतं माहिती. खरोखर सांगतो, आमचे म्हणजे गावातली पूर्ण टीम, मी आता सांगतो विषय निघाला म्हणून, लॉकडाऊनमध्ये सुरुवात केलेली कॉमेडी व्हिडिओ. तेव्हा आता मी नावं नाही घेत, माझे मित्र, कारण एखाद्याचं नाव राहायला चुकून राग यायला नको. माझे गावातले मित्र सर्वांनी सपोर्ट केला. तेव्हा 1 वर्षभर 1 रुपया पण नव्हता आला. खरोखर सांगतो, 1 वर्षभर 1 रुपया पण नव्हता आला. तेव्हा आम्ही गावातली पोरं होतो, जेवणाचा कॉन्ट्रो काढायचो.
हा खरोखर सांगतोय. पोरगी असली का तिला आणायला जा, सोडायला जा, एवढ्यापर्यंत. पण जेव्हा मी ब्लॉगिंग चालू केली आणि दापोड्यावरनं ब्लॉग करायचो, इकडं ब्लॉग करायचो, तेव्हा बूस्ट भेटला, तेव्हा इन्कम चालू झाला. 1 वर्षभर मला 1 रुपया पण नव्हता आला. आणि मी पैशांसाठी नव्हता केला त्यावेळी, फक्त एक आपली ओळख. आणि मला खरोखर सांगते, मला गाण्यामध्ये आवड होती, म्हणून मी पहिला गोवा किनारी स्वतःच्या प्रोफाईलला केला होता. ही माझी इच्छा होती. मग नंतर मग तुम्ही यांनी म्हणजे सर्वांनी बघितला. मला डान्स नव्हता येत, आत्ता येतो. म्हणजे 100%तून 40% तरी डान्स करू शकतो मी. म्हणजे तो एक कॉन्फिडन्स येतो. मला कॅमेरा फेस अजून परत करता येत नाही, हाय ते सांगतो. म्हणजे भीती असतं. मग मी 10 वेळेला DOP असला का विचारायला जातो, हे आलाय ना परफेक्ट, की एक टेक अजून घेतोस, आलाय ना परफेक्ट, तुला अरे जातो बिंदास, असं असतं. तर तुमचा दोघांचा एक कोणता ड्रीम कोलॅब आहे का, म्हणजे तुम्हाला या आर्टिस्ट सोबत काम करायचंच आहे असं? आर्टिस्ट म्हणजे ज्यांना मी स्क्रीनवर बघायचो अर्ध्यांसोबत काम केलंय, अर्ध्यांसोबत बाकी आहे. होप सो गणपती बाप्पा एकूरायचा आशीर्वाद असला तर ते पूर्ण होईल. आता नावं नाही घेत, पण जेव्हा होईल तेव्हा मी स्वतःहून सांगेन की ड्रीम कम्प्लीट झालं करू. तर पंकज भाऊ, तुम्ही जेव्हा कॉमेडी व्हिडिओजची सुरुवात केली तेव्हा तुमच्या गावातून तुम्हाला सपोर्ट कसा होता? गावातून सपोर्ट म्हणजे मला वाटला नव्हता की एवढा सपोर्ट भेटेल. जेव्हा मी पहिली कॉमेडी व्हिडिओ केली ना, कुठला बड्डे जोमान भाई कोमान, तेव्हा मला तर वाटते 80% गावातल्या लोकांनी स्टेटसला ठेवलेला. आणि अजून परत मला आहे ना, माझं गाव चिरनेर आहे, माहिती असेल, पूर्ण गावातून सपोर्ट आहे. एक डायलॉग आहे तुम्हाला माहितीये, ज्या उगताय वा बिकता नाही, पण आमच्या चिरनेर मध्ये उगतं पण आणि विकतं पण. कुठं पण प्रोग्राम असू दे बोलवतात, हक्काने बोलवतात आणि आम्ही जातो. पण फक्त शूट कुठं असली म्हणजे ऑलरेडी आपण तुम्हाला समोरच्याने डेट दिली असली त्या दिवशी जायला नाही भेटत. बाकी गावात असलो आवर्जून सर्व प्रोग्राम हँडल करतात आणि मला गावातून आमंत्रण येतो, ना आला तरी मी जातो, कारण मला एवढा सपोर्ट आहे गावातून, भरपूर सपोर्ट अजूनपर्यंत आहे. कुठलाही कार्यक्रम असू दे, पहिला इन्व्हिटेशन कार्ड घरी येणार की बाबा तुम्हाला यायचंय गावात. आणि बहुतेक वेळेला असं होतंय गावातून इन्व्हिटेशन जात नाही, म्हणजे आपल्या गावातून आपल्यालाच बोलवत नाही, पण चिरनेर मध्ये आम्हाला फुल सपोर्ट आहे. म्हणजे आज जर गाणी यायचं असला, मी लिंक टाकली न सांगताच, जेवढे म्हणजे कॉन्टॅक्ट मध्ये आहेत ना तेवढ्यांचे मला स्टेटस दिसतात गावातून पण. म्हणजे फुल सपोर्ट आहे आणि तो राहील नेहमी. तर भक्तीताई, तुम्ही गौतमी पाटील सोबत डान्स केला स्टेजवर, त्याबद्दल तुम्ही काय बोलणार? कशी फिलिंग होती ती? खूप छान वाटलं. म्हणजे आम्ही विचारच नव्हता केला का गौतमी पाटीलला आम्ही भेटू आणि तिच्या सोबत डान्स करायला भेटेल. आणि ऍक्च्युअल मध्ये ती खूप क्यूट आहे, खूप छान, रिअल मध्ये चांगले, खूप छान आहे, बोलायला स्वभाव वगैरे खूप भारी आहे. तर बोलणारी बोलतात पण छान आहे ती, आणि खूप छान वाटलं. म्हणजे असं बिंदास बोलली. म्हणजे आम्हाला वाटलं अरे थोडाफार तरी ऍटिट्यूड दाखवला नाही, नॉर्मली एकदम वागली, नॉर्मली बोलले. म्हणजे आम्ही पर्सनली बोललो पण तिच्याशी 5-10 मिनिटं. आणि तुम्ही व्हिडिओ बघितला पण असेल, तिने मला म्हणजे जवळ घेतलेला, खूप छान वाटलं. म्हणजे असं वाटलं नव्हतं का कधी भेट होईल तिच्यासोबत. आणि तुमचा मला एक असा ड्रीम लोकेशन काय आहे का तुम्हाला तिथे जाऊन वेकेशन स्पेंड करायचं? 8-10 दिवस फोन नाही, काय नाही, फक्त पर्सनल स्पेस तुमची? आहेत. पण कसं आता अॅनिव्हर्सरी पण आले, जायचं होता, पण टाइम 21 तारखेला इथे दापोड्याला जत्रा आहे. तर मी बोललो जत्रा मिस करूया ना, जाऊया, अॅनिव्हर्सरी आहे तर पहिलीच जत्रा आहे, तिकडची पण लोक होतात. नाहीतर यावेळी गेलो असं, पण जाऊ, फ्युचर मध्ये आहे स्वप्न, तो मी समजेलच. जाऊ आम्ही बाहेर, आउट ऑफ इंडिया आहे, जाऊ. अच्छा. तर भाऊ, तुम्ही बोलले का तुम्हाला गावातून राज सपोर्ट आहे, मग सपोर्ट आहे तर मग हेटर्स पण असतीलच. मग हेटर्स बद्दल तुम्ही काय बोलणार? हेटर्स कोणाला नसतात, सर्वांना असतात. पण गावातून हेट करणार असा कोणी नसेल. गावाच्या बाहेर हेट करणार आहेत, पण जेवढे पण कमेंट वगैरे येतात ते सगळे फेक अकाउंट असतात. डायरेक्ट आता तुमचा युट्यूब चॅनल आहे, तुम्ही डायरेक्ट हेट देऊ शकत नाही, मग ते फेक असतात. कधी कधी ही रडतं कमेंट वाचून. मग मी हिला काय बोलतो, आता आपला फील्ड हाच आहे,
आपल्याला चांगल्या कमेंट करणारे, प्रेम करणारे आणि वाईट कमेंट करणाऱ्यांना सोबतच घेऊन जायला लागेल. जिथं 90% चांगला रिस्पॉन्स भेटतो तिथं 10% निगेटिव्ह लोक असतातच असतात. आणि 1-2 आमच्या ब्लॉगमध्ये निगेटिव्ह कमेंट असतात. मला ही बोलते डिलीट करायची, राहू दे. आज आपण डिलीट केली, समोरच्याला वाटते यांना फरक पडतो, लेट गो करायचा आणि पुढं जायचं. बस. हेटर्स काय लाईफमध्ये असतात. आता आज तुम्ही माझ्या खांद्यावर हात टाकता, काय माहित उद्या तुम्हीच वाईट बघणार. काय म्हणजे जे आहे ते आहे. तुमच्या मनात काय चालू असतं आपण नाही ओळखू शकत. पण जाऊ दे आता. काय हेटर्स लोकांना काय म्हणजे बोलत पण नाही मी. राग येईल डबल त्यांना बोल. बाबा तुम्ही तुमच्या इथं राहा, पण जाऊ दे चला काय बोलायचं आता. तर मला सांगा का तुमच्या स्ट्रगलिंग फेसमध्ये तुम्ही जो पण एक्सपिरियन्स केलाय, तर तुम्ही आपल्या ऑडियन्सला काय तुम्ही एक मेसेज देणार? मेसेज म्हणजे बघा, मी कॉमेडी व्हिडिओ बनवायचो तेव्हा पहिलेच व्हिडिओला 2000 व्ह्यू आलेले. 2000. एवढा खुश झालेलो ना. का खुश झालेलो? कारण आपल्याला 2000 लोकांनी आज बघितलं. ती खुशी वेगळी असते. स्टार्टिंग वाली एकदम स्टार्ट. स्ट्रगल सर्वांच्या आयुष्यात असतं. माझ्या पण झालंय. कोणी असं डायरेक्ट वर जात नाही. थोडं मेहनत करायलाच लागते. आता ते म्हणजे स्ट्रगल सांगायला गेलं तर ते सर्वांची सेम स्टोरी असते. त्यात काय वेगळं नाही. अजून चालू आहे स्ट्रगल. आम्हाला म्हणजे अजून आम्ही फेमस नाही. स्ट्रगलच चालू आहे आमचा. अजून व्हायचंय, अजून पुढे जायचंय. अजून स्ट्रगल चालू आहे. आम्ही जास्त घरात पण नसतो. इकडे तिकडे जाणं भेटत काहीच नाही. काय ना काय दिवसभर चालूच असतं. 4 एंजल प्रोडक्शनची बेस्ट विशेष आहे तुमच्यासोबत. तुम्ही अजून खूप खूप पुढे राहा. आम्हाला सॉन्ग मध्ये चान्स दिल्याबद्दल धन्यवाद. इश्काची दौलत सॉन्ग ऑफिशियल रिलीज झालेलं आहे. लिंक खाली देतीलच भाऊ. लिंकवर टॅप करा, पूर्ण सॉन्ग बघा. जशी पण खूप आम्ही धमाल केलेली होती आणि सॉन्ग पण खूप भारी झालंय. जसा म्हणजे आम्ही विचार केलेला तसंच सॉन्ग झालंय. नक्की बघा, नक्की प्रेम द्या आणि खूप शेअर करा. आणि याच्या अगोदर पण आम्हाला मुलाखतसाठी आलेले कॉल, पण वेळच नव्हता भेटत. आणि योगायोग वेळ आहे आणि तुमचा कॉल आला. सो ज्यांच्यासोबत पण मुलाखत करायची आहे आम्ही नक्की करू. की असं नाही का ही मुलाखत झाली इथंच आम्ही क्लोज करू. अजून पण पुढं काम करायचं आहे आणि सर्वांना सोबतच घेऊन जायचं आहे. आणि पूर्ण तुम्ही मुलाखत बघितली असालच. लिंकवर टॅप करा आणि पूर्ण सॉन्ग पण बघा आणि कमेंट करून सांगा की सॉन्ग कसं झालंय. तर आता मला सांगा का या 4 एंजल प्रोडक्शनवर फर्स्ट तुमचा इंटरव्ह्यू होता. फर्स्ट पॉडकास्ट तुम्हाला देऊन कसा वाटला? कसं फील झालं तुम्हाला? म्हणजे तुम्ही आता डायरेक्ट दगडच मारलात. रिअलच विचारलात. काय नाही म्हणजे काय वाटलं ना, जे रिअल होतं तेच सांगितलं. आणि छान वाटलं तुमच्यासोबत गप्पा गोष्टी करू. तर मित्रांनो, आजचा हा पॉडकास्ट इथेच संपतोय. आजचा इंटरव्ह्यू तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि नेक्स्ट कपल किंवा नेक्स्ट रील स्टार कोणाला बोलवायचा हे पण नक्कीच आम्हाला कळवा. आणि 4 एंजल प्रोडक्शन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ॲक्टिव्ह राहा.